मला माझ्या कन्येला भेटायचं आहे. खरं तर तिला इथेच घेऊन यायचं आहे, पण हे मला काहीच स्पष्ट सांगत नाहीत. शची, मी जाऊन येतो. कुठे निघालात? पृथ्वीवर जाऊन येतोय मी. मला सुद्धा यायचं आहे तुमच्या सोबत. कशासाठी? मला माझ्या कन्येला भेटायचं आहे. ही योग्य वेळ नव्हे. तुम्ही माझ्यापासून का लपवत आहात सगळं? कारण परिस्थिती तशी आहे. तिने तिच्याशी जोडलेली माणसं तिच्या सोबत आहेत. तिचं लग्न झालं आहे का? नाही. अहो, मग ही तर किती उत्तम संधी आहे आपल्या झालेल्या चुका सुधारण्याची. आपण तिला इथे स्वगृही घेऊन येऊया आणि तिच्यासाठी एक अनुरूप वर शोधूया. त्याची नाही, ती स्वप्न पाहू नकोस. ती इथे येणार नाही. नक्की काय चाललंय तुमच्या मनात? पुन्हा तिचा वध करायचा तर तुमचा विचार नाही ना? तू मला ओळखलेलं नाहीस. कुठलंही निश्चित कारण असल्याशिवाय मी काहीच करत नाही. अहो, म्हणूनच म्हणते मी की मी येते तुमच्या सोबत. नाही, पुढच्या वेळेस तुला सोबत घेऊन जाईल किंवा तू भेटून ये तुझ्या कन्येला. पण पुढच्या वेळेला तुम्ही मला अडवणार नाहीत. मला माझ्या कन्येला भेटायला आता कोणीही अडवू शकत नाही आणि तिच्यासाठी अनुरूप वर मी शोधणार. म्हणजे अगं, इतकं वरीच झालं, पण मला एक डाव भी आभाळात मल्हार नक्षत्र बघायला मिळालंच नाही. त्यांनी मला एक डाव भेटाय नगवय आणि त्याचं ह्यासनी काय बी वाटत नाही. आणि आता म्हातार बाबा मला म्हणतोय का महाराज म्हणलं तसं देवांचा वनवास संपत आला असणार आणि मग ते तुम्हासनी भेटाय येणार. मग काय चुकलं ग त्याचं? आणि इतकी वर्ष वाट बघितली आहेस की? इतकी वर्ष वाट बघितली आहे आणि अजून बी बघते आहे. असं नाही बोलू ग बानू. कधी कधी तुला काय होतं ना समजतच नाही बघ. आता कसं समजवायचं बानू तुला? मला कुणी बी काय बी समजवू नका. आता देव हात आलं तरी मला त्याचं काय बी नाही. म्हणजे आता म्हणती आस, पर देव उद्या खरंच तुझ्या मोहरा आलं तर? आता ते हात आलं तरी बी म्याच त्यासनी भेटणार नाही. महासा, मला प्रधानजींशी एकांतात काहीतरी बोलायचं आहे. हा खेळ सोडून आणि ही जागा सोडून तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. हाही खेळाचा एक नियमच आहे. महासा, मी बाजूला जाऊन प्रधानजींशी 2 शब्द बोलून लगेच येतो. नाही. श्री खंडेरायांना सारीपाटाचा खेळ जरी काही क्षण थांबवायचा असेल तरी त्यांना त्यासाठी काहीतरी मूल्य द्यावे लागेल. पण मूल्य काय असेल? बेल भंडारातील 2 सोंगट्या मी माघारी घेतो. गणोबा, ती सोंगटी त्या घरात ठेवा.
प्रणोबा